आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून खरंच मन जड होईल. दिल्लीमध्ये एक महिला जी स्वतः दिल्ली पोलीसच्या स्वॅट युनिटमध्ये कमांडो होती. ती तिच्याच घरी तिच्याच पतीच्या हाताने गेली. ती फक्त 27 वर्षांची होती आणि ती 4 महिन्यांची गर्भवती होती. ही केस फक्त एक क्राईम नाही, ही एक धक्कादायक घटना आहे. कारण ती स्वतः ट्रेन कमांडो होती, पण घरी जे चाललं होतं ते कोणालाच समजलं नाही. काजल चौधरी ती गनौर हरियाणामधली होती. 2022 मध्ये ती दिल्ली पोलीसमध्ये भरती झाली. कमांडो ट्रेनिंग पूर्ण केलं आणि ती स्पेशल सेलच्या स्वॅट युनिटमध्ये पोस्ट झाली. स्वॅट म्हणजे स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स. हे दिल्ली पोलीसचे सगळ्यात जास्त ट्रेंड आणि इलाइट ऑफिसर्स आहेत, जे सगळ्यात धोकादायक ऑपरेशन्समध्ये काम करतात. ती खूप करेजियस होती प्रोफेशनली. पण हीच खरी ट्रॅजेडी आहे. इतक्या ट्रेंड आणि स्ट्रॉंग महिलेला स्वतःच्याच घरी काय हाल केले गेले हे आपण बघणार आहोत. काजल आणि अंकुर चौधरी ह्या दोघांची पानिपतमधल्या कॉलेजमध्ये ओळख झाली. नंतर त्यांचं लव्ह मॅरेज झालं. दोन्ही कुटुंबाच्या मंजुरीने त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांचं लग्न संपूर्णपणे पार पडलं. त्यांचा एक मुलगा आहे जो आता 1.5 वर्षाचा आहे. अंकुर हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये क्लार्क पदावर काम करत होता. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, काजलच्या कुटुंबाने सांगितलं आहे की लग्नाच्या 2 आठवड्यानंतरच तिच्यावर अन्याय सुरू झाला होता. अंकुर आणि त्याच्या कुटुंबाने हुंडा मागणी केली होती. कार आणि जास्त पैसे. हे सगळं काजलचा भाऊ निखिल, जो स्वतः दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल आहे, याने पीटीआयला सांगितलं आहे. आणि लग्नाच्या 6 महिन्यांपूर्वी अंकुरने काजलला एकदा मारलेलं होतं. त्यावेळी निखिलने तिला घरी यायला सांगितलं, पण अंकुरने माफी मागितली आणि अशी परत पुनरावृत्ती होणार नाही असं वचन दिलं. पण ते वचन त्याने पाळलं नाही. 22 जानेवारी 2024च्या रात्री साधारण 10 वाजता द्वारका मोर, वेस्ट दिल्ली या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी हिटेड आर्ग्युमेंट चाललेलं होतं, डोमेस्टिक इश्यूज आणि हुंड्याच्या मागण्यांवरून. आणि नंतर जे पुढे झालं ते खरंच खूप वाईट होतं. काजलने तिच्या भावाला निखिलला फोन केला, आर्ग्युमेंटमध्ये काय चाललंय हे एक्सप्लेन करायला. निखिलने पोलिसांना सांगताना असं सांगितलं की काजलने फोन उचलला आणि काय चाललंय हे सांगायला सुरुवात केली. पण अंकुरला ते आवडलं नाही. तो क्रोधित झाला. त्याने फोन काजलकडून हिसकावला आणि मग अंकुरने निखिलला सांगितलं, फोन रेकॉर्डिंगवर ठेव, तुला एव्हिडन्स म्हणून कामाला येतील. आणि मग निखिलने आपल्या बहिणीचे जोरजोरात ओरडण्याचे आवाज ऐकले आणि फक्त 5 मिनिटांनंतर अंकुरने पुन्हा फोन केला. तो म्हणाला, तुझी बहीण मेली आहे, हॉस्पिटलमध्ये ये. निखिल त्याच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन दिल्लीला धावत पोहोचला. रात्रीच्या 12 वाजता अंकुरचं कुटुंब आधीच तिथे आलेलं होतं. काजलला आधीच मोहन गार्डन मधल्या तारक हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं. डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड डिक्लेअर केलं. पोलिसांना घरी ब्लडस्टेन मिळाले घरच्या दरवाजावर आणि एक डंबेल मिळाला जो त्याने तिला नुकसान करायला वापरला होता. पोलिसांच्या चौकशीनुसार काजलचं डोकं दरवाजावर सतत आपटण्यात आलं होतं आणि नंतर तिला डंबेलने मारलं गेलं. 22 जानेवारीला काजलला ब्रेन डेड डिक्लेअर केलं गेलं होतं. 25 जानेवारीला कुटुंबाने तिला गाझियाबादच्या नेहरू नगरमधल्या दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केलं, जिथे ॲडव्हान्स ट्रीटमेंट मिळेल अशी घरच्यांना आशा होती. पण डॉक्टरांनी फॅमिलीला सांगितलं, डॅमेज खूप मोठा आहे. काजलला 5 दिवस लाईफ सपोर्टवर ठेवलं होतं. 27 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता काजलने तिच्या इजेमुळे प्राण सोडला. ती फक्त 27 वर्षांची होती आणि ती 4 महिन्यांची गर्भवती पण होती. काजलच्या वडिलांनी मीडियाला सांगितलं, माझी मुलगी गर्भवती होती, 2 जीव गेले, माझी मुलगी आणि तिच्या पोटात बाळ होतं. ही एक नाही तर 2 गुन्हे आहेत. त्यांचा मुलगा जो 1.5 वर्षाचा आहे तो आता काजलच्या पॅरेंट्सकडे आहे. 22 जानेवारीच्या रात्रीच निखिलच्या कंप्लेंटवरून मोहन गार्डन पोलीस स्टेशनला अंकुरवर FIR दाखल झाली होती. त्याच रात्री अंकुर चौधरीला अरेस्ट केलं गेलं. त्याला ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं, तिहार जेलमध्ये. अंकुरवर आधी पण अटेम्प्ट टू मर्डर चार्ज लावला होता. काजलच्या मृत्यूनंतर 27 जानेवारी नंतर केस आता मर्डर आणि डावरी डेथ मध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे. अंकुरला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मधल्या त्या क्लर्क पोस्टवरून सस्पेंड केलं गेलंय. पोलीस इन्व्हेस्टिगेशन्स ऑनगोईंग आहे. फॉरेन्सिक आणि मेडिकल रिपोर्टच्या आधारावर पुढची कारवाई ठरेल. डावरी क्लेम्स, लोन डिस्प्यूट्स आणि अंकुरच्या कुटुंबाचा रोल सगळं अंडर सिक्युरिटीमध्ये आहे. काजल स्वतः एक ट्रेन कमांडो होती, जी दिवसाला आर्म थ्रेट्स हँडल करत होती. पण घरी जे चाललं ते कोणालाच दिसलं नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.
आणि शेअर करा, कारण अवेअरनेस हे सगळ्यात पॉवरफुल वेपन आहे. भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.